या आरमाड केबलचा जे बंडल आहे का आणि नाही म्हणलं तर मला 4 ते 5 वेळा इकडून तिकडे न्यायला लावलाय बरं का. असल्या उन्हातानाचा मला बरमड्यावर घेऊन चाललाय बरं का ह्याने कामाला. ते पण दुसऱ्याचं आपण जे मागचं सुरतगावचं काम करायला लागलो होतो का ते राहिलं बाजूला बरं का. इथलं मंगल कार्यालयाचा मेंटेनन्सच करायला पाठवलंय मालकाने. पहिला तर कामावर आलो का आणि काय मला माहिती का ही वायरचा बंडल उचल मला ती पण आरमाड केबल आणि तिकडे पुढच्या जिन्याखाली नेऊन टाक म्हणला. पोटासाठी मला काय पण करावं लागतं हो त्यामुळे केलं बरं का मी. आणि ह्या जिन्याखालनं आरमाड केबल ठोकत कुठे घेऊन जायचं माहिती का. जिथनं मी घेऊन आलो का पलीकडे माणसं उभं राहिली तिकडे याने तर नाही म्हणलं तर अर्धा तास झाला यांच्यासोबत काय बोलायला लागला काय मला कळेना झाले बरं का. तर बाबा आम्ही इकडे काय करायला लागलो तुम्ही डायरेक्ट निघून चालला हो. मला भावानो काय सुद्धा कळेना झाले बरं का काय करायचं. आणि तेवढ्यामध्ये आणि काय मला माहिती का ही जिन्याखालचा बंडल उचल आणि तिकडे नेऊन टाक जिथनं आणला तिथं आबे लाज सोडून दिला. मला काय मारतो बिरतो काय एवढं मोठं वजा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आणि तो आज ठरवून झाला की माझा खांदा मोडाचाच म्हणून. ते केबल राहिले बरं का बाजूला. मला वर चढून जाऊन ते कूलर बघून मला त्या कूलरचा काय विषय एवढा मोठा दिसायला लागला. येऊन बघतो तर ह्यामध्ये एवढा मोठा फॅन होता तुम्हाला सांगतो. मला तर वाटायला लागलं हे जर चालू केला का माझ्या अख्ख्या गल्लीला वारं पुरल बरं का ह्या फॅन. आणि एवढा जी उठा ठेवा चालू आहे का त्या आरमाड केबलचा फक्त ह्याच्यासाठी चालू आहे बरं का. आणि खाली उतरताना मला ही कनेक्शन दिसलं बरं का. माझ्या मनामध्ये काय विचार आला बरं का ह्याला जर धरलो तर डायरेक्ट राख होईल का माझी. अबे साले 100% होणार त्यात काय सुद्धा वाद नाही. त्यामुळे मी काय केलं माहिती का डायरेक्ट खाली उतरलो कारण माझ्या मनामध्ये काय येईल मला काय सांगता येत नाही. आणि नंतर ह्या कूलरला जे कनेक्शन द्यायचं होतं का खालनं वर एक 4 कोरचं वायर घेतलं बरं का वर. आता ही 4 कोर जी वायर आहे का आता मोकळं सोडून जमत नाही त्यामुळे डायरेक्ट त्याला क्लिपा मारायला चालू केला. तशीच अजून एक परत त्याला दुसरी केबल क्लिपा मारत आणलेली. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या आयुष्यामध्ये किती कष्ट आहे हो. त्यामुळे काय विषय माहिती का खाली वरी करून करून अक्षरशः कामा घोम झालो मी. हे जी दुसरी आरमाड केबल आहे का ते आपल्याला डायरेक्ट जिन्याखाली घेऊन जायचे. आणि हे जी केबल आहे का आपण भिंतीच्या साईडला थोडी जागा आहे का त्याच्यावरून ठोकत आणलेले. आणि काय केलं माहिती का इथनं परत त्याला गेटच्या पलीकडे खालनं पायपात टाकून घेतलेले. आणि अनेकेचं नरडं कोरडं पडलं होतं का त्यामुळे त्याला थंड आणून दिलो. मी पण थोडंफार पेलो बरं का कारण दोघाला एक एक बाटल्या घेऊन आलो तो ते पण ओरिजिनल काचच्या मिरिंडा. बाबा तुम्हाला सांगतो असली खतरनाक चव होती. आता कशी सांगू तुम्हाला चव कशी होती ती. असं पिऊन झालं का ह्याने अजून एकदा मला आण्यानं वर पाठवलं बरं का. काय करू मी भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. हो ना इथे वर याचा विषय काय माहिती का हे जे कनेक्टर आहे का आपल्याला ते जोडून टाकायचं कारण डायरेक्ट तर आपण जॉईंट मारू शकत नाही ना. एकदम साध्या सरळ सुपीक पद्धतीने मी कनेक्टर जोडून टाकलेला आहे बरं का. त्यामुळे मला माझ्यावर गर्व आहे थोडाफार. पण ह्या उन्हानं माझी लाही व्हायला लागली बरं का. आता सगळ्यात मोठा प्रश्न काय होता मध्ये का ते कनेक्टर ठेवायचं कुठं. त्यामुळे डायरेक्ट खालच्या साईडला मी स्क्रू मारून आवळून टाकले बरं का. त्याला आता किती दिवस राहील काय ह्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. आणि तसं बघायला गेलं तर मंगल कार्यालय भरपूर मोठं आहे बरं का. हा आणि एवढ्या लवकर काम कसं काय करायला लागला तू काय मला घोळकळे ना. मी वरणी असतो सगळं जोडून टाकला इथलं. बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा. तिकडली सगळी जोडाजोडी केली का परत त्याला ती वायर डायरेक्ट आणलं परत त्याला हे जनरेटरला जोडून टाकले बरं का. जनरेटर नुसतं खाड 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 करत होतं. सगळी जोडाजोडी केला बरं का. पण अनिकेतला थोडी शंका होती की आपण जे जोडलंय ते बरोबर आहे का नाही. त्यामुळे अनिकेतनं काढून टाकलं बरं का. असल्या उन्हामध्ये एवढे मी मेहनत केलो सगळं पाणी फेरला बघा त्याने ह्याच्यावर. आणि आपल्याला एवढंच काम होतं त्यामुळे काम फायनल केलं. निट्ट गावाकडे निघाला बघा. तुम्हाला जर लॉग आवडला का फॉलोच्या बटनावर आरमाड केबलचं एक बंडल फेकून हा